आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लॉंग आन्सर क्वेश्चन्स ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजवरचे 4 मार्काचे. पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे फाइंड पॉईंट्स. इथे नीट वाचा, एस लावला आहे, याचा अर्थ 2 पॉईंट्स आपल्याला मिळणार आहेत, 2 उत्तरे मिळणार आहेत. ऑन दी कर्व गिवन बाय, हा एक कर्व दिला आहे, त्याच्यावरचे असे 2 पॉईंट शोधा की त्या 2 पॉईंटला जर टँजंट काढले, म्हणजे आता समजा असा कर्व असेल, इथे एक टँजंट काढला या पॉईंटला, इथे या पॉईंटला इथे दुसरा एक टँजंट काढला, तर त्यांचं म्हणणं आहे की 2 पॉईंट्स असणार, मे बी 3 पण असू शकतात, तिथे पॉईंट्स म्हटले. सो आपण असं समजूया की 2, 1 पेक्षा जास्त 2 आहेत असं समजू. 2 पॉईंट्स असतील तर टँजंट पण 2 येतील, आणि हे दोन्ही टँजंट, ही जी लाईन दिली आहे y=x+5, म्हणजे ही वेगळीच लाईन आहे इकडे, y=x+5, या लाईनला हा टँजंट T2 पण पॅरलल, टँजंट T1 पण पॅरलल. मग हे 2 पॉईंट्स काय असतील ते सांगा. परत मी म्हटलं तसं 2च असतील, हे काही मला माहिती नाही, मी एक 2 पेक्षा पॉईंट्स म्हटलं आहे म्हणून 2 घेतले. 3 पण असू शकतील, 4 पण असू शकतील, पण जितके किती टँजंट्स असतील, जितके किती पॉईंट्स येतील, ते सगळेच्या सगळे ह्या लाईनला पॅरलल आहेत, हे नक्की. सो इथे ग्राफची गरज नाही आहे किंवा डायग्रामची गरज नाही. पहिल्यांदा आधी हा आपण इक्वेशन ऑफ कर्वने सुरुवात करूया. सो वी हॅव इक्वेशन ऑफ कर्व y=x³ - 6x² + x + 3. आता पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन स्लोप काढून ठेवूया, जेणेकरून आपण स्लोपचं इक्वेट करून काहीतरी सोडवू शकतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, yचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx, x³ डेरिव्हेटिव्ह येईल 3x² मध्ये -6 कॉन्स्टंट, x² डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस xचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. सो dy/dx आपल्याला मिळाला 3x² - 6 × 12x + 1. हा स्लोप आपल्याला मिळाला. पण हा स्लोप जो मिळाला आहे त्याच्यावरनं आपण काही नंबर काढू शकत नाहीत, कारण याच्यात टाकायला पॉईंटच माहिती नाही आहे, तेच पॉईंट काढायचे आहेत. पण ह्याला मी असं म्हणू शकतो, स्लोप ऑफ कर्व म्हणजेच स्लोप ऑफ कर्व dy/dx म्हणजेच m, तो किती असणार 3x² - 12x + 1. स्लोप ऑफ कर्व तरी मिळाला. आता स्लोप ऑफ कर्व मिळाला म्हणजे स्लोप ऑफ टँजंट पण मिळाला. सो स्लोप ऑफ टँजंट m1 आपण म्हणतो. आता इथे एक टँजंट नाही, टँजंट्स आहेत, सो सगळे कितीही टँजंट्स असले तरी सगळ्यांचा स्लोप सेमच असणार आहे. सो m1, तर ते आपण म्हणतोय 3x² - 12x + 1, सेम. आता आपल्याला दुसरं काय सांगितलं की ते जे किती टँजंट्स असतील त्यांचा स्लोप तुम्ही काढलात, नो प्रॉब्लेम, पण तो कशावरनं काढला आहे, कर्वच्या इक्वेशनवरनं काढला आहे. पण अजून एक दिलं आहे, त्याच टँजंटबद्दल माहिती अशी दिली आहे की हे टँजंट या लाईनला पॅरलल पण आहेत. आणि आपण मॅथ्समध्ये 11वी शिकलेलो असतो की 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप सेम असतात. म्हणजे एका लाईनचा स्लोप m1 असेल, दुसऱ्याचा m2 असेल, तर ते दोन्ही सेम असणार, बिकॉज ते पॅरलल आहेत. मग आपल्याला टँजंटचा स्लोप ऑलरेडी मिळाला आहे, पण आपण तो स्लोप याच्यावरनं पण काढू शकतो, या इक्वेशनवरनं. सो आता ते कॅल्क्युलेशन लिहायचं. सिन्स द टँजंट्स आर पॅरलल टू लाईन y=x+5, ही जी लाईन आहे याला हे टँजंट्स पॅरलल असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो, स्लोप ऑफ टँजंट स्लोप ऑफ लाईन y=x+5. सो या लाईनचा जेवढा स्लोप असेल तेवढाच स्लोप टँजंटचा पण असणार, बिकॉज ते एकमेकांना पॅरलल आहेत. मग स्लोप ऑफ टँजंट आपण पुन्हा एकदा काढतोय, पण तो कशाच्या आधारावर, त्या दिलेल्या लाईनच्या आधारावर, आणि तो काढणं एकदम सोपं आहे. हे इक्वेशन कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे बघा, y=mx+c या फॉर्मॅटमध्ये आहे. स्लोप पॉईंट फॉर्म म्हणतो आपण, किंवा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप पॉईंट नव्हे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. मग आपल्याला इथे स्लोप मिळाला, एक्सचा कोइफिशियंट इथे किती आहे 1. सो आपल्याला स्लोप ऑफ टँजंट इथे पण मिळाला आणि स्लोप ऑफ टँजंट इथे पण मिळाला, राईट. सो 2 वेळा स्लोप ऑफ टँजंट्स मिळत आहेत, त्याच दोघांचे 2 वेळा. जे इथे टँजंटचे स्लोप आहेत तोच स्लोप आपण इथे पण काढला, पण दोन्ही एकाच बद्दल बोलतोय आपण. सो दोन्ही टँजंटचे स्लोप असल्यामुळे आपण यांना इक्वेट करू शकतो. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सो देअरफॉर फ्रॉम
इक्वेशन नंबर 1 and 2 दोन्हीही स्लोप टँजंटचेच आहेत आणि ते एकाच टँजंट्सचे आहेत, एकाबद्दलच आपण 2 वेळा बोलतोय म्हणून हे इक्वेट करू शकतो. सो 3x² - 12x + 1 इज इक्वल टू हा 1. हा स्लोप आणि हा स्लोप एकच आहे, पण इकडे एक्सच्या भाषेत आहे, इकडे त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती आहे. बस हे इकडचे 1 आणि 1 कॅन्सल होतील आणि आपल्याकडे फक्त राहील 3x² - 12x इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये मला 3 कॉमन दिसतोय, एक्स पण कॉमन दिसतोय. 3 कॉमन आला, एक्स कॉमन आला. याच्यातनं 3 आणि एक्स कॉमन आल्यावर एक एक्स राहील, -3 × 12 म्हणजे 4. एक्स तर गेलाच आहे बाहेर, इज इक्वल टू 0. सो आपल्याला इथे उत्तर मिळालं 3x इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 0 ही पण व्हॅल्यू तुम्हाला चालणार आहे आणि x इज इक्वल टू 4 ही पण चालणार आहे. तर मी म्हटलं होतं 2 उत्तरं येतील किंवा 3 येतील, डिपेंड्स की आता इक्वेशन कसं बनणार आहे. सो इथे पॉवर 2 वाला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे 2 उत्तर आली, म्हणजे पॉईंट्स पण 2 मिळणार. आता एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वाय किती असेल काय माहिती. एक्सची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा वाय किती असेल काय माहिती. हे काम काढणं कोणाचं आहे, आपलंच आहे. मग हे कुठून काढायचं, तर वायची व्हॅल्यू देणारं एकमेव इक्वेशन मला इथे दिसतंय, बिकॉज y इज इक्वल टू सरळ सरळ एवढं मोठं दिलेलं छापून x³ - 6x² + x + 3. सो आता एक छोटंसं काम राहिलं, एकदा एक्सची व्हॅल्यू याच्यात 0 टाका म्हणजे y मिळेल आणि एकदा एक्सची व्हॅल्यू याच्यात 4 टाका म्हणजे दुसरा y मिळेल. सो या दोघांचा मिळून एक पॉईंट झाला, या दोघांचा मिळून दुसरा पॉईंट होईल, म्हणून त्यांनी पॉईंट्स म्हटले. सो देअरफॉर फॉर x इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू आता 0 टाकूया ही या इक्वेशनमध्ये. सो y इज इक्वल टू काय मिळेल बघा, 0 0 0 सगळे झिरोच होणार. 0³ - 6 × 0² + 0 + 3 हे सगळे 0 झाले म्हणजे y इज इक्वल टू 3 आलं, म्हणजे आपल्याला पॉईंट मिळाला. देअरफॉर द पॉईंट इज, पहिल्यांदा x लिहायचा असतो 0 आणि y ची व्हॅल्यू 3, हे एक उत्तर मिळालं. आणि आता फॉर x इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 4 आहे ती टाकूया. तर त्याच्यामुळे y इज इक्वल टू कसं दिसेल बघा, इथे एक्सची व्हॅल्यू 4 टाकली तर 4³ - 6 × 4² + 4 + 3. सो 4³ 64, 4 स्क्वेअर 16, 16 × 96 आणि 4 आणि 3 7. राईट. सो बेरीज जर केली तर हे येतील 71 - 96, 29 - 4 25. येस, इथे मोठ्याचं चिन्ह राहील, -25 इज द राईट आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 2. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट, म्हणजे व्हॉल्यूमचा रेट दिला आहे. सो इथे v इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉल. स्पेरिकल बॉल असं म्हणायची गरज नाही, तो स्पेरिकल शब्द आहे आपल्याला माहिती आहे, चला बॉल तसाच असतो. सो ते आहे, सॉरी रेट नाही दिला आपल्याला, व्हॉल्यूम दिलं आहे का ते नंतर बघा आपल्याला कळेलच. आणि त्याचा रेट दिला आहे dv/dt, हाऊ व्हॉल्यूम चेंजेस, ते आहे 4π/cc क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. पुढे फाइंड द रेट ॲट विच रेडियस अँड सरफेस एरिया. सो r म्हणजे आपण रेडियस ऑफ बॉल म्हणू, जे की आपल्याला माहिती नाही आहे, आणि a म्हणजे एरिया ऑफ, तर पण सरफेस एरिया बॉल. आता प्रश्न राहतो की पुढे काय दिलं आहे, व्हॉल्यूम दिलं आहे, एक्झॅक्ट ज्या व्हॉल्यूमला तुम्हाला रेट फाइंड करायचा आहे ते आहे 288 पाय. हे इथे कन्फ्युजन होईल, 288 पाय cc लिहिले, cc ही युनिट आहे, क्युबिक सेंटीमीटर. 288 पाय ही व्हॅल्यू झाली. सो आपल्याला कुठे ना कुठेतरी रेडियसची व्हॅल्यू टाकायलाच लागणार, कारण r³ r² असेल तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर 2r 3r² असं येणार. मग r ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे. सो पहिली स्टेप इथून सुरुवात होते. व्हॉल्यूम इज इक्वल टू, स्पियर आहे त्यामुळे 4/3 पाय r³ असा फॉर्म्युला असेल. व्हॉल्यूम आपल्याला दिलं आहे 288 पाय इज इक्वल टू 4/3 पाय r³. सो नॉर्मली मॅथ्समध्ये असले प्रॉब्लेम्स असतील तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन कठीण होऊ नये अशी ॲडजस्टमेंट करून दिलेली असेल. सो जसं इथे पायला पाय कॅन्सल झाले, 3 इकडे मल्टिप्लाय होतील, 4 डिवाइड होतील. सो 288 × 3 / 4
इज इक्वल टू आर क्यूब. 4ने डिवाइड केलं, 4 7 28, 4 दुणे 8 इंटू 3 इज इक्वल टू आर क्यूब. राईट. सो हे मल्टिप्लाय केलं तरी चालेल. सो 3 दुणे 6 आणि 7 त्रिक 21, 216 इज इक्वल टू आर क्यूब. राईट. आता आपल्याला विचार करायचा आहे की हे कोणाचं क्यूब रूट आहे. येस, कोणी सांगू शकेल? 216 हा कोणाचा क्यूब आहे? 6चा क्यूब इज इक्वल टू आर क्यूब. गुड. सो इकडे पण क्यूब आहे, इकडे पण क्यूब आहे, दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलं तर आरची व्हॅल्यू 6 मिळाली. चला, रेडियस तर मिळाली. आपल्याला ती लागणार आहे. रेडियस काढून घेणं गरजेचं होतं आणि ते काढता यावं म्हणून ही व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. आता रेटवर काम करूया. पहिल्यांदा व्हॉल्यूमच्या रेटवरनं रेडियसच्या रेटवर यायला लागेल. रेडियसचा रेट मिळाला की एरियाचा रेट काढू शकतो. सो पुन्हा एकदा तेच, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूमला व्ही लेटर वापरलं आपण, 4/3 पाय आर क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, टाईम. मग टाईमचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की व्हीचं डेरिव्हेटिव्ह येईल dv/dt. 4/3 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येणार, 3 पुढे येतो आणि वरून एक कमी होतो, दॅट इज 3r². पण टीच्या जागी आर आलाय त्यामुळे इंटू पुन्हा dr/dt. सो फायनली dv/dt आपल्याला दिलं आहे ते आहे 4 पाय इज इक्वल टू, इकडे पण 4π/3 आहे, इथे 3r² आहे. आता r² न लिहिता आरची व्हॅल्यू टाकूया. आरची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली आहे, ती आहे 6. सो 6चा स्क्वेअर इंटू हे dr/dt ॲज इट इज dr/dt. राईट. इथे काय काय कॅन्सल होईल बघा, 4π कॅन्सल झाले, 3 कॅन्सल झाले, एकदम सिम्पल झाला. इकडे काहीच नाही राहिलं, 1. इकडे 36, 6चा स्क्वेअर इंटू dr/dt. सो dr/dt आपल्याला मिळालं. dr/dt इज इक्वल टू हा 36 तिकडे जाऊन डिवाइड होणार, म्हणजे 1/36. रेडियसचा चेंज आहे म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड. रेडियस ही आपण मीटर सेंटीमीटरमध्ये मोजतो, पण आता सेंटीमीटरच लिहायला लागेल. मी म्हटलं तसं CC याचा अर्थ काय? क्युबिक सेंटीमीटर. एक C आहे तो क्युबिक वर्डचा आहे आणि एक C आहे तो सेंटीमीटरचा आहे. म्हणून इथे डेटा सेंटीमीटरमध्ये मोजला जातोय, म्हणून dr/dt इज सेंटीमीटर पर सेकंड. चला, इथे एक काम संपलं. आता एरिया काढायचं, सरफेस एरियाचा रेट. मग सरफेस एरियाचा फॉर्म्युलावरनं ते काढू शकतो. नाव सरफेस एरिया ऑफ स्पियर, त्याचा फॉर्म्युला असतो 4πr². एरियासाठी ए लेटर आपण वापरलं आहे, 4πr². पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एचं डेरिव्हेटिव्ह येईल dA/dt, 4π कॉन्स्टंट. r²चं डेरिव्हेटिव्ह येईल 2r. टीच्या जागी आर आहे म्हणजे इंटू dr/dt हे पण होईल. सो फायनली dA/dt आपल्याला काढायचं आहे, सो ते तसंच ठेवूया. 4π कॉन्स्टंट, 2 इंटू आर. सो 2, आरची व्हॅल्यू 6 आहे ते पण आपल्याला माहिती आहे. आणि dr/dt आत्ताच आपण काढलं 1/36. सो फायनली इथे आता जितकं काही कॅन्सल होईल ते करायचं. 6 संग 36, इथे गेले 6, म्हणजे वरती राहिलं 4π इंटू 2 आणि हे किती राहिले 1/6. अजून 2ने भाग जाईल, बेके 6. फायनली आपल्याला मिळाला 4π/3. बस एवढाच मिळाला dA/dt. आता एरिया आहे म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर असणार पर सेकंड, कारण एरियाचं युनिट असतं सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स इट. इथे आपल्याला एरियाचा रेट पण मिळाला, रेडियसचा पण रेट मिळाला. ही दोनच टार्गेट होती, पण त्याच्यासाठी आपल्याला मध्ये रेडियस काढावं लागलं, ते पण आपण काढून घेतलं. दॅट्स इट. प्रॉब्लेम संपला. वळूया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 3. इथे म्हणतात द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ दिस. सो व्हॉल्यूमबद्दल बोलल्यात म्हणजे व्ही लेटर घेऊया, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आणि ते कितीने वाढतं आहे, की काय रेटने वाढतं आहे ते पण दिलं आहे, म्हणजे थोडक्यात dV/dt दिलेलं आहे. सो 20 सेंटीमीटरचा क्यूब पर सेकंड. पुढे म्हटलं फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. ओके, ए म्हणजे सरफेस एरिया,
वेन द रेडियस इज 5. सो आर म्हणजे आपण रेडियस घेऊ आणि त्याची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे आर इज इक्वल टू 5. सो इथे आर काढणं हे आपलं टास्क नाही आहे, म्हणजे ते एक बरं झालं. पण आता आपल्याला कसं सांगितलं की व्हॉल्यूमचं आम्ही दिलं आहे, तुम्ही एरियाचं काढा. मधलं रेडियसचं काढायला सांगितलंच नाही आहे, पण ते काढावं लागतंच, कारण तुम्ही व्हॉल्यूमवरनं एरियाला डायरेक्ट 2D मारू शकत नाही. मध्ये तुम्हाला रेडियस काढावं लागतं, रेडियसवरनं एरिया मिळेल. सो सुरुवात करू. पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू फॉर्म्युला आठवा 4/3 पाय आर क्यूब असतो. व्हॉल्यूमसाठी आपण व्ही लेटर वापरतो आहे. 4/3 कॉन्स्टंट पाय आर क्यूब. डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाईम. 4/3 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट. आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3r². 3 पुढे येतो, वरून एक कमी होतो, पण टीच्या जागी आर आला आहे, त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल इंटू dr/dt. सो आता dv/dt आपल्याला मिळालेलं आहे 20. सो इथे मी 20 टाकणार इज इक्वल टू 4/3 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट 3 आणि इथे 5 आरची व्हॅल्यू 5 दिली आहे. सो 5चा स्क्वेअर इंटू चला dr/dt तरी मिळेल. इथे कॅन्सल करायच्या आधी एक एक हे तरी करू शकतो, आधी तेवढं केलं. पुढे 20 डिवायडेड बाय हा 4 आणि पाय इथे खाली आले डिनॉमिनेटरला, आणि हा 5चा स्क्वेअर 25 ते आले इथे इज इक्वल टू dr/dt एकटाच राहिला. सो रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस काढणं आता सिम्पल आहे. इथे 4 एके 4, 4 पंचा 20, 5 एके 5, 5 5 25. सो वरती एकच राहिला 1, आणि खाली कोण राहिलं आहे 5 राहिला आहे, पाय राहिला आहे इज इक्वल टू वॉट dr/dt. सो आपल्याला रेट मिळाला रेडियसचा. युनिट काय असणार त्याचं 100% सेंटीमीटर पर सेकंडच असणार, कारण रेडियस सेंटीमीटरमध्ये मोजली जाते, टाईम सेकंडमध्ये. आता हे झाल्यानंतर पुढे काय, आता एरियावर जाऊ शकतो. सो आता सरफेस एरिया ऑफ स्पियर, जे की आपल्याला इंटरेस्ट आहे, जे आपल्याला काढायचं आहे, आणि त्याचा फॉर्म्युला असतो 4πr². दॅट्स इट. सो ए लेटर वापरले आपण 4πr² साठी. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे dA/dt येईल 4 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट. r² डेरिव्हेटिव्ह 2r होईल, आणि पुन्हा आरच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण टीच्या जागी इथे आर आहे. dA/dtच आपल्याला काढायचं आहे, सो ते तसंच राहील. 4 पाय कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट. आरची व्हॅल्यू तर 5च दिलेली आहे, आणि dr/dtचे आपण काढून ठेवले आहे 1/5 पाय. इथे पायला पाय कॅन्सल, इथे 5ला 5 कॅन्सल. 4 दुणे 8 गुणिले 1 म्हणजे 8. सो एरियाचा रेट आपल्याला मिळाला. एरियाचा रेट आहे, एरिया मोजला जातो सेंटीमीटरमध्ये, टाईम मोजला जातो सेकंडमध्ये. सो 8 cm² पर सेकंड इज दी रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो इथे रेडियस काढा असं सांगितलं नाही, पण ते इनडायरेक्टली काढावंच लागतं, नाही तर तुम्ही डायरेक्ट व्हॉल्यूमवरनं इकडे खाली येऊ शकत नाही. दॅट्स इट. इथे आपला आणखीन एक प्रॉब्लेम संपला, लिहून घ्या.